नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 14 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम हवामान अपडेट या युट्यूब चॅनल आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण जर विचार केला, उत्तर भारताचा संपूर्ण विभाग असेल, म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, तसेच राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल, मध्य प्रदेश, याचबरोबर बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली हा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये थंडीची जी तीव्र लाट आहे, या थंडीच्या तीव्र लाट शक्यतो करून नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येत असते. सध्या स्थिती पाहिली, सध्या ही थंडीची जी लाट आहे ती वेळ अगोदर आली, कारण की जो वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीरमध्ये आला होता, या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतामध्ये थंडी ही वाढलेली पाहायला मिळेल. मात्र येणाऱ्या 1 ते 2 दिवसात जी वाऱ्याची स्थिती आहे, म्हणजेच उत्तर भारतामधून जे दक्षिणला जे वारं वाहत आहे सध्या, या दक्षिणेला जे वारं वाहणार आहे, या दक्षिण वाऱ्याला थोडासा ब्रेक मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण की अरबी समुद्र सध्या शांत आहे, मात्र बंगालचा उपसागर येणाऱ्या काही दिवसात तो ऍक्टिव्ह बनणार आहे. बंगालच्या उपसागरात कदाचित काही सिस्टम्स तयार होण्याची शक्यता आहे. ते सिस्टम्स एका पाठोपाठ एक असे 2 किंवा 3 सिस्टम तयार होतील. मात्र याचा प्रादुर्भाव किती असेल तो किती इंटेन्सिफाय होईल हे आता मात्र सांगणं कठीण आहे. कारण की लो प्रेशर एरिया बनेल किंवा त्याच्यानंतर डिप्रेशन बनेल किंवा त्याचं रूपांतर जर सायक्लोनिक स्ट्रॉम मध्ये झालं तर त्याचा फोरकास्ट कसा असेल ते आपण नंतर पाहणार आहोत. कारण की ही सिस्टम तयार व्हायला अजून काही अवकाश आहे. मात्र बंगालचं उपसागर आता हळूहळू त्याचा प्रभाव असेल तो चेंज होईल. याचबरोबर वाऱ्याची जी दिशा आहे, म्हणजेच देशाचा जो पूर्व आणि पश्चिम भाग असेल, फॉर एक्झाम्पल या भागामध्ये बिहार असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश दक्षिण भाग असेल, उडीसा असेल, या भागामधून वारं जे आहे ते वारं आता या पद्धतीने वारं वाहण्याची शक्यता आहे. म्हणजेच बंगालच्या उपसागरात जाऊन बिहार तसेच राज्याकडे येण्याची शक्यता अधिक आहे. जसं जसं सिस्टम्स तयार होतील, बंगालचा उपसागर ऍक्टिव्ह होईल, त्यावेळेला बंगालच्या उपसागरात जे वारे येईल ते वारे उत्तर जी हवा येत असते त्या हवेला थांबवणार व ती हवा थोडीशी बॅक साईडला जाण्याची शक्यता, म्हणजे त्या वाऱ्याला थोडे अडथळा आल्यामुळे त्या उत्तर पश्चिम जी हवा असेल त्या हवेला थोडंसं प्रभाव कमी असेल. त्यामुळे उत्तर भारताचा बहुतांश भाग असेल, म्हणजे राजस्थानचा दक्षिण भाग असेल, गुजरात, मध्य प्रदेश, याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, तसे महाराष्ट्र, उडीसा, याचबरोबर कर्नाटक हा संपूर्ण भाग असेल. या भागात तापमान वाढणार आहे. धुंदला पण, म्हणजे त्याला आपण धुकं येतं त्या पद्धतीचे काही दिवसभर काही स्पष्ट जे दिसत नाही त्या पद्धतीचं वारं या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वाऱ्याची दिशा बदलणार आहे, सिस्टम प्रणाली तयार होतील व तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी जी आहे ती थंडी येणाऱ्या 1 ते 2 दिवसात कमी होण्याचीही शक्यता राज्यामध्येही आणि देशाचा जो बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही थंडी हळूहळू कमी येईल. मात्र जसं जसं सिस्टम्स पुढे जातील त्यानंतर थंडी वाढेल. म्हणजे डिसेंबरचा विचार केला, डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात थंडीला सुरुवात होईल. याचबरोबर सध्याची स्थितीनुसार पाहिलं, मग आज दिवसभराची थंडीचा जर विचार केला तर आज दिवसभर जळगावमध्ये जवळपास 9.5 डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी तापमान त्या ठिकाणी आजही पाहायला मिळालं. याचबरोबर मालेगावमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 10.9 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर बुलढाणामध्ये 13.8 डिग्री, अकोल्यामध्ये 13.5 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 12.3 डिग्री सेल्सिअस, वाशिम 12.8, नागपूर 12 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर भंडारा आणि गोंदियामध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. धुळे, गडचिरोली असेल, याचबरोबर ब्रह्मपुरी असेल, या ठिकाणी 13 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला. चंद्रपूरमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, यवतमाळच्या बहुतांश भागामध्ये जवळपास पाहिलं 11 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळत. काही जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर वाशिमचं पाहिलं, वाशिममध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, तसेच हिंगोली, परभणी या ठिकाणी जवळपास 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. लातूर असेल, नांदेड असेल, याही ठिकाणी 11
आणि 12 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसेच बीडमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस 11.0 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर धाराशिवचं जर पाहिलं, धाराशिवचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला गेलं. सोलापूर जर पाहिलं, सोलापूर शहरमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस व सोलापूर उत्तरचा भाग जो असेल या भागामध्ये जवळपास 9 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्याचा अतिपूर्व भाग असेल त्या ठिकाणी 12.5 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळेल. चडचणचा भाग असेल, याचबरोबर जत उमदीचा भाग असेल. तसेच सांगलीमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 17 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सातारा 14.4 डिग्री सेल्सिअस. पुणे शहराचा विचार केला जवळपास 12 डिग्री सेल्सिअस ते 16 डिग्री सेल्सिअस हा पुण्यामध्ये तापमान नोंदवलं गेलं. मुंबईमध्ये जवळपास 22 डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाली, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा कमीही पाहायला मिळालं. रत्नागिरीमध्ये ही 22 डिग्री सेल्सिअस, राजापूरमध्ये 20 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर पणजी असेल, दक्षिण गोवा, उत्तर गोवा आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये 22.2 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान सध्या नोंदवलं गेलं. या तापमानामध्ये आता हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे व थंडीमध्ये थोडी कमी येण्याची ही शक्यता उद्यापासून आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण थंडीचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये मुंबई शहर असेल, याचबरोबर डहाणू असेल, याचबरोबर पुणे, याचबरोबर अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, माळसा तसेच सिंधुदुर्गपर्यंत व पणजीपर्यंत जर विचार केला जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 22 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग संपूर्ण भाग असेल 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. ठाणे जिल्ह्याचा भाग जर पाहिला या भागामध्येही 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. ठाणेचा पूर्व भाग असेल, याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा बहुतांश भाग असेल आणि कोल्हापूर शहर असेल या भागामध्ये जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. साताराचा दक्षिण भाग असेल, कराड, पाटण, याचबरोबर सांगलीचा वाळवा, इस्लामपूर, याचबरोबर शिराळा तालुका तसेच मिरजचा काय भाग असेल या भागामध्ये ही तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर सांगलीचा जो पूर्व भाग असेल, जत असेल, कवठेमहांकाळ असेल, आटपाडी असेल, विटा, खानापूर, सातारा संपूर्ण असेल, तसेच पुणे संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस व घाटमाथ्याचा नाशिकचा भाग असेल या भागामध्येही 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला उद्या पाहायला मिळणार. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक पूर्व भाग असेल, अहिल्यानगरचा संपूर्ण भाग असेल, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा बहुतांश भाग, याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल तसेच संपूर्ण विदर्भ या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जो पूर्वचा दक्षिण भाग असेल म्हणजेच चंद्रपूरचा पूर्व भाग आणि गडचिरोली या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. या तापमानामध्येही आता हळूहळू वाढ होण्याची दाट शक्यता. याचबरोबर जे सायक्लोनिक स्टॉर्म बनेल किंवा नाही बनेल याची पूर्वकल्पना फक्त आपण देतोय, कारण की या सिस्टम्स प्रणाली कदाचित त्याचं फोरकास्ट ही चेंज होण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.